तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? होय. मग एकदा बघ की माझ्याकडे. हा, म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? होय. मग एकदा ऐक माझं, मी काय म्हणते तेवढं तरी ऐक. हा, नाही नाही, मला भीती वाटते. बर मी काय म्हणते एकदा ऐक. हा, उठ बघू. हा, मी काय बोलते. अरे असं घाबरायचं असतं वय अथर्व. हा, बरं आता मी काय सांगते माझ्याकडे बघ. हा, बघ की माझ्याकडं, इकडे माझ्याकडे बघ बघू. अरे असा अंधाराला घाबरलं तर ती भीती कशी जाणार तुझी? हा, त्याला सामोरं जायला पाहिजे ना. हे बघ, अंधार असू नाहीतर कुठलंही संकट असू दे, त्याला असं घाबरून रडून पळून नाही जायचं. उलट त्याला भिडायचं. गोंधळून न जाता त्यातून बाहेर कसं पडायचं याचा शांत डोक्यानं विचार करायचा. कारण अंधार किती पण मोठा असला ना तरी आपला बुद्धीचा प्रकाश आपल्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी एखादा तरी ऑप्शन दाखवतोच. कळलं? पण हे सगळं करायला लय शूरपणा लागतं. मी पण शूरच आहे की, तुझ्यासारखा आणि ग्रँडपांसारखा. असं आमचं शूर बाळ. आता घाबरशील नाही. ते आमचं शूर बाळ आहे. एक काम करायचं, त्या बारक्याला का नाही आत्ताच्या आत्ता टेम्पो मध्ये घालायचं आणि पाठवून द्यायचं मुंबईला. आणि मुंबईत अशा ठिकाणी त्याला सोडून या की तिथनं तो इथं परत आलाच नाही पाहिजे. आणि हे काम आजच्या आजच झालं पाहिजे. होय साहेब, नक्की होणार.
दीपा तर पाण्या धर. हे बघ असं धीर सोडू नकोस तू. हा देव बघतोय, पोराची आणि आईची ताटातूट नाही होऊ देणार. तू बघ सावी येताना अथर्वला घेऊनच येईल. कशाला देवाला मध्ये आणताय? वंसांमुळे आमची ताटातूट झाल्या. त्यांनी माझ्या अथर्वला घरी परत आणलंच पाहिजे. दीपे उगाच काय पण बडबडू नकोस. का मी बोललेला झोंबला? मग झोंबू दे. त्याला परीक्षेला कुणी बसायला लावलं? त्याचा परीक्षेचा फॉर्म कुणी भरला? आज त्या स्कॉलरशिपच्या नादात माझं पोरग गळ सोडून गेलंय. दीपे पास. आता इथून पुढे जर तोंडात एक शब्द जरी आला ना तर तू आहेस आणि मी आहे, लक्षात ठेव. ऐकून घ्यायला लागलं का वाटेल ते बडबडायला लागल्यास तू. केतन अरे मला थांबू नकोस. सकाळपासून गप्पाही मला बोलू दे आता. काय ग दीपे, भाऊ झाले, आई झाली, आता सावीला पण आरोपी करायला लागलास तू. दीपे तुला जरा तरी लाज वाटते काय ग? आपला अथर्व निघून जाण्यामागचं खरं कारण तू आहेस दीपे, तू. मी कारण आहे. होय का? झोंबलं ना, कानाला झोंबलं ना, तुला की नाही तसंच पाहिजे. अगं काल सावी जरा कुठं बाहेर गेली तर लगेच त्याच्याबद्दल वाईट साईड बोलायला लागलीस. काय तर म्हणे बाबांसारखी गायब झाली तर काय करायचं? हे असले विचार करत बसतेस किती, म्हणून देवानं हे तुझ्यात पदरात टाकलंय. आता रडून काय फायदा आहे? हा? आता बस. आई जशी आयुष्यभर बाबांची